नमस्कार. हेल्पिंग हँडच्या सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते की आर्थिक वर्ष 2026-27ची आर्थिक वर्गणी आपण 1 एप्रिलपासून ते 1 जूनपर्यंत मदत करायची प्रोसेसची वेळ ठेवलेली आहे. तरी सर्वांनी आपापल्याला जमेल त्याप्रमाणे अमाऊंट जमा करावी. आपण गेल्या वर्षी म्हणजे आर्थिक वर्ष 2025-26ची जी काय अमाऊंट आहे ते आपण जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान दिलेली आहे. एवढ्या वर्षी फक्त आपल्याला या 6 महिन्यामध्येच 2 वर्षाची अमाऊंट द्यायची आहे. आत्ता आपण अमाऊंट दिली की मग डायरेक्ट आपल्याला पुढल्या जूनमध्ये किंवा पुढल्या एप्रिल ते मेमध्ये अमाऊंट द्यायची. त्यामुळं फक्त यावर थोडासा त्रास होईल. आपली मागच्या वर्षाची जी अमाऊंट आहे खर्च होऊन शिल्लक जी अमाऊंट आहे की जी आपण यावर्षी वापरू शकतो ती अंदाजे 40 ते 45 हजारापर्यंत आहे. यावर्षी आपल्या ग्रुपमध्ये 12वीची मुलं खूप आहेत. त्याच्यामुळं त्यांची मागणी जी आहे म्हणजे आपण जे अमाऊंट देत असतो विद्यार्थ्यांना ती अमाऊंट जास्त लागणार आहे. त्यामुळे कमीत कमी आपण 1,20,000 1,30,000पर्यंत पोचू शकलो पाहिजे. मग आपली कृतींचा निधी वगैरे असं इकडून तिकडून एक 60पर्यंत अमाऊंट होऊ शकते, 60-65पर्यंत. पण राहिलेली 60,000 आपल्याला अमाऊंट गोळा करणं अपेक्षित आहे. तरी आपल्याला जी अमाऊंट जमेल ती जूनपर्यंत आपण अमाऊंट दिली पाहिजे. आपण बघतोय की गेल्या 4 वर्षापासून आपण हे काम प्रामाणिकपणानं सर्वजण करत आहात. काही सदस्य अमाऊंट देऊ शकत नाहीत किंवा आत्तापर्यंत काय अमाऊंट देऊ शकले नाहीत. त्यांनीसुद्धा मागच्या अमाऊंट जर देता आली नसेल तर तुम्ही आता यावेळी अमाऊंट मागच्या आणि पुढची एकत्र अमाऊंट देऊ शकताय. आपण मेंबर जवळजवळ एक ऑन रेकॉर्ड 500-550 आहेत, पण ॲक्टिव्ह मेंबर त्यातले 300-350 आहेत. त्यातले ॲक्च्युअल देत आहेत 100-150. तर तो आकडा आपण एक 200-250-300पर्यंत पोहोचवला तरी आपल्याला मग बाहेरून कुठं अमाऊंट बघावी लागणार नाही. या वर्षी 12वीचे आपल्यातले कमीत कमी 15 ते 20 विद्यार्थी आहेत की जे सायन्स फील्डमधून आहेत. मग त्यांची CETची आता प्रोसेस चालू आहे. मग त्यांचे फीज वगैरे जास्त असतात. मग आपण 1 मेला अर्ज देणार आहोत अर्ज करण्यासाठी. मग त्यावेळी अर्ज जास्त आले तर मग अमाऊंट आपल्याकडे कमी असेल तर मग आपण काही विद्यार्थ्यांना अमाऊंट देऊ शकत नाही. तर त्या अनुषंगानं जास्त विद्यार्थी जरी आले तरी आपण अमाऊंट देऊ शकतो. इतकी अमाऊंट आपली असली पाहिजे. तर त्या पद्धतीनं जर आपण या संकल्पना ऐकून किंवा संकल्पना पटल्यावर आपण ग्रुपमध्ये आलो आहोत तर त्या पद्धतीनं आपण आपल्याला जी अमाऊंट जमेल इथं पण काही कोणावर कधी बंधनकारक केलेलं नाही की तुम्ही एवढी अमाऊंट दिलीच पाहिजे. तुम्हाला जी अमाऊंट जमेल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकताय. कारण आपण जूनमध्ये अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. मग जूनपर्यंत आपली अमाऊंट जर पोचली नाही तर मग आपण मुलाखत घेताना आपण त्यावेळी अमाऊंटचा विचार करणार की आपल्याला किती अमाऊंट देणं कॅपेबल आहे आणि आपण त्या विद्यार्थ्यांना तशी आपण अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करून ठेवू शकतो. तर सर्वांना विनंती आहे की आपली अमाऊंट लवकरात लवकर जमा करावी. काही नवीन मेंबर्स पण आता नुकते ॲड केलेले आहेत. त्यांनीसुद्धा आपल्याला जे अमाऊंट जमेल ती अमाऊंट आपण ग्रुपपर्यंत ऑफलाईन किंवा ऑनलाईन मोडमध्ये सर्वांनी लवकरात लवकर जमा करावी. ठीक आहे.